भारतीय रेल मंत्रालय आणि मध्य रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाच्या अभावामुळे ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या कामास विलंब होत आहे. 120 कोटींचा हा प्रकल्प आता 245 कोटीपेक्षा अधिक खर्चाचा झाला असून चिंताजनक आहे. रेल्वे मंत्रालयाने मुंबई विभागाला तात्काळ अधिसूचना देऊन हा प्रकल्प जलद गतीने पूर्ण करावा आणि प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी आज संसदेत केली. ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या बांधकामात होणारा विलंब आणि खर्चाचा अतिरेक याबाबत आज खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत शून्य प्रहर मध्ये आवाज उठवला. मुंबई महानगर प्रदेशातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचा ताण रेल्वे सेवेवर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जीवन सुलभता आणि प्रवास सुलभता हे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक स्थानक असलेला ठाणे स्थानकावरील भार कमी करण्यासाठी स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक मंजूर करण्यात आले. ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडने त्यांच्या 60% भागाचे काम पूर्ण केले आहे. तथापि मध्ये रेल्वेचे काम अद्याप सुरू झाले नसल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. 3 जुलै 2024 रोजी झालेल्या बैठकीत या स्थानकाच्या रेल्वे भागाचा खर्च आणि काम रेल्वे मंत्रालय करेल हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र मुंबई विभागातील अधिकारी अद्याप मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत सूचना मिळालेली नाही. सूचना अभावी ते काम सुरू करू शकत नाहीत अशी सबब सांगत आहे. या विलंबाचा परिणाम असा झाला आहे की मूळ अंदाजे 120 कोटींचा हा प्रकल्प आता 245 कोटींपेक्षा जास्त झाला आहे. स्मार्ट सिटी मिशन मार्च 2025 मध्ये संपत आहे. त्यामुळे त्याकडे आता अतिरिक्त निधी उरलेला नाही. जर त्वरित काम सुरू केले नाही तर निधी अभावी प्रकल्प रखडण्याची भीती खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे. रेल्वे मंत्रालयाने मुंबई विभागाला तात्काळ अधिसूचना जारी करावी जेणेकरून रेल्वेला त्याचे काम सुरू करता येईल. वाढलेला खर्च लक्षात घेता आवश्यक निधी त्वरित मुंबई विभागाला उपलब्ध करून द्यावा आणि हा प्रकल्प जलद गतीने पूर्ण करावा जेणेकरून जनतेच्या पैशाचा अपव्यय होणार नाही आणि ठाण्यातील प्रवाशांना दिलासा मिळेल अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. स्वप्न पूर्ण होण्याकरता ज्या ठाणा स्टेशनवर दररोज 10 लाखाच्या वरती प्रवासी वाहतूक करत असतात त्याचा लोड कमी करण्याकरता नवीन स्टेशनची निर्मिती स्मार्ट सिटी मार्फत करण्याचे ठरवले. 60% काम स्मार्ट सिटी आणि ठाणे महानगरपालिकेने बनवलेलं आहे. उरलेलं 40% काम स्टेशनची निर्मिती रेल्वे मंत्रालयातर्फे करणार होते. परंतु 120 करोड जो पूर्वी खर्च येणार होता तो खर्च आता 245 करोडच्या वरती झालेला आहे. 3 जुलै 2024 रोजी झालेल्या बैठकीत रेल्वे मंत्र्यांनी सदरचा खर्च रेल्वे मंत्रालय करेल असं फिक्स केलं आणि तसं जाहीर केलं. परंतु अद्यापही त्या संदर्भात खालती रेल्वे मंत्रालयाने रेल्वे मंत्र्यांच्या मार्फत खाली मेसेज दिलेला नाहीये. वारंवार ही मागणी मी सातत्याने करत आहे. धन्यवाद. जुलै 2025 मध्ये स्मार्ट सिटी कंपनी बंद झाली. त्यामुळे येणारा निधी आता बंद झालेला आहे. महानगरपालिकेची कॅपॅसिटी नाहीये. कोविड नंतर परिस्थिती वाईट आहे. तरी लवकरात लवकर रेल्वे मंत्रालयाने तो खर्च उचलून ते स्टेशन पूर्ण करावे ही विनंती मी आपणास करत आहे.